मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं. या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हेगारीचा गुन्हा होता. ही कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याच्या कुणालाही मनाला पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते. मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅक वर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. ग्रामस्थ म्हणतात घटना झाल्यानंतर काल तुम्ही येणं अपेक्षित होतं. मी इथंच होतो, मी बोरमध्ये होतो आणि मी उपसभापती बरोबर होतो. ही घटना कळल्या मी गेलो लगेच PI ला फोन केला, आरोपी अटक केलाय. मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं असतं. परंतु पोलीस स्टेशनला तो हजर झाला आणि नंतर पोलिसांनी आक्रमक आहे. बरोबर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु काही कायदा आहे, कायद्याच्या प्रोसिजरने जाऊन आपल्याला शासन त्याला करावं लागतं. आश्वासन दिले असते तुम्ही समजतांची मात्र एवढा जमाव जमलाय, आक्रमक झाले आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, गृहमंत्री काय नेमकं सगळे कोण म्हणलं, सर्वच काम करतात ना, काम सर्वांचं चालू आहे. आरोपी अटक आहे परंतु त्याला आता अटक असल्यामुळे त्याला आता शासनाच्या काही जी प्रोसिजर नाही त्या प्रोसिजरनेच काम करावं लागणार आहे. कोर्टात चालव म्हणतात, याच्या आधीच्या घटना कधी फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या दिसल्या नाहीये. आता ही घटना चालन आणि मी ग्वाही देतो, मी स्वतःचा लीड घेणार आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून भविष्यात अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मान्यता घेऊ की कुठेही घडू नये घटना. अशा आरोपीला जागेवर शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक जण आक्रमक आहे मला मान्य आहे, परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ज्या आपल्या हातात नाही काही गोष्टी समजून घेऊन आपण या मुलीला न्याय कसा मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्रामस्थांची चर्चा केली, ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं, तुमच्यात काहीशी बाचाबाची झाली नाही अजिबात नाही. त्या ठिकाणी अटक झालेली आहे अशा आरोपींवरती पोलीस यंत्रणेने विशेष लक्ष या ठिकाणी भविष्यकाळात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना योग्य तो त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली पाहिजे. परिणामी त्यांना जर का चुकीच्या ठिकाणी काय कृत्य करताना आढळत असेल त्यांना वेळेत त्या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कालची घटना दुर्दैवी आहे. अवघ्या 3-4 वर्षाच्या मुलीवरती हा चुकीचा अतिप्रसंग त्या ठिकाणी त्या नराधमाने केला. लोकांची साहजिक मागणी आहे की त्या व्यक्तीला आमच्या ताब्यामध्ये द्या अशी लोकांची मागणी आहे. शेवटी कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे, त्या सुव्यवस्थेप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि माननीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अधीन राहून या आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याच्या बद्दलची प्रमुख मागणी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि आमच्या बोर तालुक्यातील रहिवाशांची आहे. काल नसरापूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे. यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली.
या प्रकरण पोलिसाकडे काल ज्यावेळी रिपोर्ट झाला, साधारण संध्याकाळी घटना काही 3:30-4 वाजताच्या दरम्यानची आहे आणि 4:15 वाजता ज्यावेळी पोलिसाकडे हे रिपोर्ट झाला तर तातडीने आम्ही त्याचा शोध सुरू केला, आरोपीचा शोध सुरू केला आणि 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला. परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत ते जे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती. या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे. तर लोक आक्रमक झालेले आहेत, त्याची मागणी आहे की प्रकरण लोकात कोर्टात चालावं, त्या दृष्टीनं काय तयारी केली, आपण काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिककडून येत आहे. काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती. त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते. मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे. पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे. आता तुम्ही आमचं सहकार्य करा. ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात. आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते घेतली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात. त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे. या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत. ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता. त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते. त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे. त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तो डेली वेजर आहे, असाही गावात काम करत आहे, तिकडे तिकडे काही ठिकाणी. जी. पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामधून एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. खरं तर एका 3.5 ते 4 वर्षाच्या लहान चिमुकलीवरती जो आहे तो 65 वर्षाच्या नराधमाने जे ते अत्याचार केले आणि त्यानंतर तिचा निघूनपणे तिला संपवल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामुळे, या सगळ्या ह्याच्यामुळे सध्या परिसरामध्ये जे ते खळबळ माजलेली पाहायला मिळते. खरं तर भोर तालुका खरं तर या गावामध्ये, ज्या संबंधित गावामध्ये ही घटना घडलेली आहे, त्या गावामध्ये सध्या मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक एकवटलेले आहेत आणि त्या आरोपीला फाशीच द्या अशा प्रकारची मागणी जी आहे त्या सध्या जोर धरू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुणे पोलिसांनी जे आहे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी वेळीच त्या ठिकाणी जे आहे ते तपास सुरू केला आणि सगळ्या घटनेची पडताळणी केल्यानंतर, सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर आरोपीची जी आहे ती ओळख पटवली गेली. त्याच्यावरती पूर्वीचे 2 गुन्हे असल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे आणि सध्या पॉक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जे आहे ते पुढली कारवाई सध्या सुरू आहे. त्याच्यावरती कठोर शिक्षा होईल अशा प्रकारचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु सध्या जे आहे ते संतापाची लाट पुणेभरामध्ये उसळलेली पाहायला मिळते आणि आरोपीच्या जे दृष्टीने आहे ते आणखी तपास देखील सुरू करण्यात आल्याचं देखील पोलिसांनी सांगण्यात आलेलं आहे. याबाबतची अधिकची माहिती घेऊया आपण संदीप सिंह गिल, जे पुण्याचे पोलीस अधीक्षक आहेत.